आरोग्य, मुक्ती, पापक्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। मार्कचं शुभवर्तमान अध्याय 6 वचन 12 आणि 13 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली। पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभंग्य करून बरे केले। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी, त्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी पाठवलं। आणि इथे असं म्हटलेलं आहे, ते म्हणजे शिष्य तेथून निघाले आणि त्यांनी लोकांमध्ये घोषणा केली। कसली घोषणा केली? पश्चातापाची घोषणा केली। पश्चाताप करा म्हणजे खऱ्या अर्थाने देवाकडे वळा। प्रभू येशू ख्रिस्त या जगात येण्याच्या अगोदर बाप्तिस्मा करणारा योहान जगात आला होता, ज्याला देवाने येशूच्या आगमनाची तयारी करण्यासाठी पाठवलं होतं। आणि हा बाप्तिस्मा करणारा योहान जेव्हा जगामध्ये आला आणि त्याची काम करण्याची वेळ सुरू झाली, तेव्हा त्यानेही लोकांना हाच संदेश दिला, पश्चाताप करा, देवाकडे वळा। त्याचं कार्य करायची वेळ संपली आणि प्रभू येशूची वेळ सुरू झाली, तेव्हा प्रभूने सुद्धा हाच संदेश पुढे सुरू ठेवला, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा। आणि प्रभूने जाताना त्याच्या शिष्यांना हाच संदेश पुढे सुरू ठेवण्यासाठी सांगितलं। आणि तेव्हापासून आजपर्यंत गेली 2000 वर्षे प्रभू येशूचे शिष्य जगाला हाच संदेश देत आहेत, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इस्रायल लोकांमध्ये देवाने हजारो वर्षे भरपूर संदेश ते पाठवले आणि हे सगळे संदेश ते त्यांना पण हाच संदेश देत होते, इस्रायला मागे वळ, परत फिर, तुझा देव परमेश्वर याच्याकडे परत ये, पश्चाताप कर, पापी मार्गापासून मागे वळ। हजारो वर्षे संदेश त्यांनी तोच संदेश दिला। त्यानंतर आलेला बाप्तिस्मा करणारा योहान, त्यानेही जगाला पश्चातापाचा संदेश दिला। त्यानंतर प्रभू येशूने जगाला पश्चातापाचा संदेश दिला आणि येशू नंतर त्याचे शिष्यही पश्चातापाचा संदेश जगाला देत आहेत। किती वर्षे झाली? हजारो वर्षे देव आकाशातून एकच गोष्ट माणसाला सांगत आहे, पश्चाताप करा, माझ्याकडे वळा, पश्चाताप करा, माझ्याकडे वळा। कारण या जगाचं बाकी काहीच बिघडलं नाहीये, एकच गोष्ट बिघडलेली आहे की माणसाचं देवाशी नातं तुटलेलं आहे। हालेलुया, हालेलुया। तुम्हाला, मला आणि या जगातल्या प्रत्येक माणसाला या एकाच गोष्टीची गरज आहे की आपलं देवाशी नातं जोडलं गेलं पाहिजे।
जे आपलं हे नातं तुटलेलं आहे ते पुन्हा जोडलं जाणं आवश्यक आहे. आणि ते जोडलं जाण्यासाठी पश्चातापाची गरज आहे, कारण आपण पापामुळेच देवापासून दूर गेलेलो आहोत. हालेलुया. देव माणसाकडून फार मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीये. जगामध्ये समस्या आहेत, दुःख आहेत, प्रश्न आहेत, आजार आहेत, अनेक प्रकारची संकट आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. पण कोणताही प्रश्न तुम्ही घ्या, सगळ्याचं कारण हेच आहे की माणसाचं देवाशी नातं तुटलेलं आहे. HIV का होतो? देवाशी नातं तुटलंय म्हणून. कॅन्सर का होतो? देवाशी नातं तुटतं म्हणून. किडनी फेल का होतात? देवाशी नातं तुटलं आहे म्हणून. भूकंप का होतात? देवाशी नातं तुटलंय म्हणून. युद्ध का होत आहेत? देवाशी नातं तुटलं आहे म्हणून. वादळ का होतात? देवाशी नातं तुटलंय म्हणून. दुष्काळ का पडतात? देवाशी नातं तुटलंय म्हणून. तुम्ही जगातली कोणतीही समस्या घ्या, कोणताही प्रश्न घ्या, कोणताही आजार घ्या, सगळ्याचं मूळ एक खरं कारण आहे की माणसाचा देवाशी नातं तुटलेलं आहे, माणसाचा देवाशी संबंध तुटलेला आहे. आणि ज्या वेळेला माणूस पश्चाताप करून देवाकडे येतो आणि देवाशी आपलं नातं जोडतो, तेव्हा मात्र त्याचं जीवन पूर्वीसारखं राहत नाही, ते संपूर्णपणे बदलून जातं. कारण जो देवाशी जोडला गेला त्याचा प्रवाह स्वर्गातून सुरू झाला. हालेलुया, हालेलुया. जो देवाशी जोडला गेला त्याची कृपा, त्याचे आशीर्वाद, सगळं काही त्याला स्वर्गातून सुरू होतं. आणि प्रत्येक माणसाला याच गोष्टीची गरज आहे की आपलं देवाशी नातं जोडलं गेलं पाहिजे. बाकी काही गरजेचं नाहीये. तुम्ही म्हणाल की माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावी म्हणून प्रार्थना करा. काही लोक म्हणतात आमच्या मुलाचं चांगलं लग्न जमावं, त्यांना योग्य वर मिळावा, योग्य वधू मिळावी म्हणून प्रार्थना करा. मी अशा लोकांना पहिला प्रश्न विचारते, तुमचा मुलगा, तुमची मुलगी प्रार्थनेला येते का? त्यांच्या जीवनात देवाला स्थान आहे का? नाही. तर असल्या मूर्खपणाच्या गोष्टीसाठी प्रार्थना करू नका. त्यांचं हृदय बदलावं आणि ते पहिल्याने देवाकडे यावेत म्हणून प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. मुलाला चांगली बायको मिळावी म्हणून रडून रडून प्रार्थना करा. विनंत्या पेटीमध्ये विनंत्या पण लिहून टाका. मुलगा प्रार्थनेला येतो का? नाही. देवावर विश्वास ठेवतो का? नाही. तुम्हाला प्रार्थनेला यायला पाठवतो का? नाही. कुरकुर पण करतो, कशाला जाते प्रार्थनेला? आणि तुम्ही त्याला बायको मिळावी म्हणून रडून रडून प्रार्थना करा. विनंत्या पेटीमध्ये विनंती टाका आणि तुमचं रडणं बघून देवाला पण दया येईल. देव त्याला एक बायको देईल, लग्न होऊन जाईल. आणि लग्नाला 15 दिवस झाले नाहीत की तुम्ही कपाळावर हात मारून बसाल, लग्न झालं नव्हतं तेव्हा बरा होता, कुठच्या कुठे याचं लग्न करून दिलं. येणार तशी वेळ. कारण तुमच्या मुलाला चांगली बायको मिळावी ही त्याची गरज नाहीये. तुमच्या मुलीला चांगला नवरा मिळावा ही तिची गरज नाहीये. तुमच्या मुलांना चांगली नोकरी मिळावी ही त्यांची गरज नाहीये. तुमचे आजार बरे व्हावेत ही तुमची गरज नाहीये. खरी गरज एकच आहे, तुमचं देवाशी नातं जोडलं जाणं. जो देवाशी जोडला गेला त्याला दुसऱ्यांकडे प्रार्थना मागायची गरज लागत नाही. देव स्वतः त्याला आशीर्वादित करतो. येशू म्हणाला की तुम्ही मागण्या अगोदर तुमच्या गरजा काय आहेत हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहेत. तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणती गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे हे देवाला माहिती आहे. तुमचं नातं देवाशी जोडलं जाणं आवश्यक आहे. जेव्हा देवाशी नातं जोडलं जातं तेव्हा देव तुमच्या जीवनाचा राजा बनतो. देव तुमच्या जीवनाचा अधिकारी बनतो. देव तुमच्या शरीराचा आणि आत्म्याचा बाप बनतो. आणि ज्याप्रमाणे एक बाप आपल्या मुलाची सगळी काळजी घेतो, त्याप्रमाणे देव आपली सगळी काळजी घेतो आणि आपल्या सगळ्या गरजा पुरवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून ब्रदर, एक गोष्ट, एक उदाहरण नेहमी द्यायचे की माणसाचं जीवन हे
पिन सारखं आहे. आपण ती पिन उचलून प्लगमध्ये टाकतो तेव्हा सप्लाय सुरू होतो. सगळ्या पिना खाली पडलेल्या आहेत. हा प्लग म्हणजे देवाचं राज्य आहे. देवापासून संबंध डिस्कनेक्ट झालेला आहे, तुटलेला आहे, म्हणून सप्लाय होत नाहीये. आपल्याला एवढंच करायचं आहे, आपल्या जीवनाची पिन उचलून देवाच्या राज्याच्या प्लगमध्ये घालायची आहे. बाकी काही करायची गरज नाही. सप्लाय तिकडून सुरू व्हायला सुरुवात होईल, वरून सप्लाय होईल. आम्ही म्हणतो आम्हाला याची गरज आहे ना त्याची गरज आहे, हे पाहिजे ना ते पाहिजे ना ते पाहिजे. जे लोक हे पाहिजे ते पाहिजे करत राहतात त्यांच्या गरजा अनंत असतात. अनंत म्हणजे ज्याला कधी अंतच नसतो. आज एक प्रश्न सुटला, उद्या दुसऱ्या प्रश्नासाठी त्यांची विनंती तयार असते, परवा तिसऱ्या प्रश्नासाठी त्यांना प्रार्थना हवी असते. हे पाहिजे ना ते पाहिजे ना ते पाहिजे, आम्हाला बाकी काही नकोय. खरी गरज एकच आहे, देवाशी नातं जोडलं गेलं पाहिजे. देव आपला बाप आहे, आपण त्याची मुलं आहोत. आपलं जर त्याच्याशी नातं जोडलं गेलं तर स्वर्गातून कृपेचा प्रवाह अखंड आपल्या जीवनामध्ये वाहायला लागेल. त्या त्या घडीला त्या त्या वेळेला आपल्याला जे काही गरजेचं आहे, जे काही आवश्यक आहे ते देव स्वतः आपल्याला देईल. परंतु वाईट गोष्ट अशी आहे की लोकांना ही गोष्ट मुळी समजतच नाहीये. समस्या, प्रश्न, आजार जे काही आहे त्यासाठी लोक किती मार्गाचा अवलंब करतात. सैतानाने खूप सारे मार्ग तयार केलेले आहेत. या मार्गाने गेल्यानंतर प्रॉब्लेम सुटतील, त्या मार्गाने गेल्यावर प्रॉब्लेम सुटतील. गेल्या आठवड्यामध्ये एका बाईने ते साक्ष दिली होती. तरुण मुलाला ती घेऊन आली होती आणि ती म्हणते, ह्या माझ्या मुलाला 3 की 4 महिने अशुद्ध आत्म्याने पछाडलं होतं. भयंकर वागायचा, घरामध्ये राहत नव्हता, मारायला धावायचा आणि किती उपचार केले, बरा होत नाही. भक्ताकडे नेलं, किती कोंबडे कापले आणि भगत काय काय सांगतात, किती किती केलं. आणि ती म्हणते एवढं सगळं करून या मुलगा बरा झाला नाही. कुणीतरी इथे प्रार्थनेबद्दल सांगितलं, तेव्हा इथे प्रार्थनेला 1 महिन्यापूर्वी आणलं आणि पहिल्याच दिवशी देवाची दया त्याच्यावर झाली आणि हा मुलगा 100% बरा झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय बिघडलं आहे? एकच बिघडलं आहे, माणसाचं देवाशी नातं तुटलं आहे. माणसाचं देवाशी नातं तुटलं आहे. कशामुळे? पापामुळे. प्रत्येकाला माझ्या मर्जीप्रमाणे वागायचं आहे. जो तो म्हणतो माझी मर्जी. देवाचं ऐकणं सगळ्यांना कठीण वाटतं. देवाच्या आज्ञा पाळणं, देवाच्या इच्छेत राहून एक पवित्र जीवन जगणं लोकांना आवडत नाही. पापात राहून पापाचं क्षणिक सुख घेणं लोकांना बरं वाटतं. आणि पापामुळे माणसं देवापासून दूर दूर आणि फार दूर गेलेली आहेत. हजारो वर्षापासून आकाशातून देव पुन्हा पुन्हा एकच संदेश पाठवत आहे, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. जगामध्ये मोठाली संकट येत आहेत. उत्तर काय आहे? एकच, पश्चाताप करा. भूकंप होत आहेत, थांबवायचे कसे? एकच उत्तर, पश्चाताप करा, देवाकडे वळा. दुष्काळ पडत आहेत, लोकांची वाईट अवस्था झालेली आहे. उपाय काय? पश्चाताप करा, देवाकडे वळा. आजार वाढत आहेत, उपाय काय? पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर, पश्चाताप करा, देवाकडे वळा. पश्चाताप करा, देवाकडे वळा. कारण पापामुळे आणि देवाशी संबंध तुटल्यामुळे हे सगळे प्रश्न आणि ह्या सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना आपण प्राधान्य देतो, किती गोष्टींना आपण पहिलं स्थान देतो. परंतु देवाला किती लोकांच्या जीवनामध्ये स्थान आहे? लोकांनी देवाला आपल्या जीवनातून वजा करून टाकलेलं आहे. आपल्याला वजाबाकी आणि बेरीज चांगलं समजते. आपण जीवनामध्ये खूप गोष्टींना मिळवलेलं आहे. पूर्वी माझ्याकडे मोबाईल नव्हता, आता माझ्याकडे 15,000चा भारी मोबाईल आलेला आहे. छान मोबाईल मिळवला जीवनामध्ये. घरामध्ये साधा डबा टीव्ही होता, तो गेला. आता चांगला मोठा LCD टीव्ही आला. छान.
पूर्वी साधं घर होतं, खाली कोबा होता, वरती साधे पत्रे होते. आता चांगल्या स्पार्टेक आल्या, वर चांगला स्लॅब दिलेला आहे. छान सुंदर घर मिळवलं, खूप गोष्टी मिळवल्या. तुम्ही शिकला नाहीत पण तुमच्या मुलांना खूप शिकवलं. शिक्षणाच्या पदव्या म्हणजे ती कागद आली हातामध्ये, छान मिळवलं. वजा कोणाला केलं? देवाला वजा करून टाकलं. देव आहे कुठे आपल्या जीवनामध्ये? किती लोक आहेत जे सकाळी अंथरुणावर डोळे उघडल्यानंतर त्यांच्या तोंडातून आणि त्यांच्या खरं तर तोंडातून बोलण्यापेक्षा हृदयातून असा शब्द येतो, हे देवा धन्यवाद, रात्रभर तुम्हाला सांभाळलंस म्हणून आता मी जिवंत आहे. रात्रभर माझं रक्षण केलं म्हणून आता मी जिवंत आहे. कुठे देवाची आठवण येते? सगळी कामं आटपून जेव्हा रात्री अंथरुणावर झोपायला जातो तेव्हा कुठे देवाची आठवण येते? हे देवा, आज पूर्ण दिवस तुम्हाला सांभाळलंस, आजार मला येऊ दिले नाही, कुठे माझा अपघात झाला नाही, सगळ्या मोहापासून, परीक्षापासून, सगळ्या वाईटापासून तुम्हाला वाचवलंस, आत्तापर्यंत तू माझं रक्षण केलंस. धन्यवाद प्रभू, तू मला वाचवलंस, तू मला सांभाळलंस. नाही, आम्हाला अंगावर चादर घेऊन झोपायची घाई आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कामावर जाण्यासाठी, आणि बायकांना लवकर उठायचं आहे नवऱ्याला आणि मुलांना टिफिन बनवण्यासाठी. सकाळी अंथरुणातून डोळे उघडले की स्त्रियांची पहिली धाव असते स्वयंपाकघरामध्ये. धन्यवाद प्रभू बोलायला पण हृदय लागते, तेवढं बोलायला पण एक हृदय लागते. असं हृदय ज्यामध्ये देवाला पहिलं स्थान आहे, जे हृदय देवावर मनापासून प्रेम करतं, आणि खरं तर जे हृदय देवाशी खरोखर जोडलं गेलेलं आहे. हालेलुया. नाहीतर अशी अवस्था आहे की घरामध्ये एखादी व्यक्ती जर वारंवार प्रत्येक कामामध्ये देवाची आठवण करत असेल तर बाकीचे हसतात, वेडा आहे, वेडी आहे, काय एकसारखं धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, हालेलुया हालेलुया बोलत राहते. देव कुठे आहे? देव काय करतो? देवाची आठवण वारंवार करणाऱ्यांना वेडा ठरवलं जातं, वेडी ठरवलं जातं. ही जगाची अवस्था आहे. मग आजार येणार नाहीत, दुःख येणार नाहीत, संकट येणार नाहीत. मी मागे लोकांना सांगितलं होतं, आपल्याला चालता चालता ठेच लागली की पहिला शब्द काय येतो? आई ग, चूक. चूक. जो देवाशी जोडला गेलेला आहे त्याच्या तोंडात पहिलं येते येशू, प्रभू येशू. आणि ज्याच्या तोंडात संकटाच्या वेळेला पहिलं देवाचं नाव येतं तो देवाशी जोडला गेलेला आहे. आई ग करून आई काय करणार? ती पण एक पापी माणूसच आहे, ती तुम्हाला काय वाचवणार? पण हे या गोष्टीचं चिन्ह आहे की तुम्ही देवाला तुमच्या जीवनातून वजा करून टाकलेला आहे. आपल्याला बाकी कशाची गरज नाहीये, देवाशी जोडलं जाण्याची गरज आहे. तुम्ही त्या ठिकाणी असतात तर काय केलं असतं? थोडा वेळ विचार केला. सांगू काय केलं असतं? पहिला फोन काढून घरी नवऱ्याला कळवते, भावाला कळवते, मुलांना कळवते. आपण कुठे अडचणीमध्ये असलो की पहिला आपल्याला मोबाईल आठवतो आणि घरचे लोक आठवतात. याला कळवतो, त्याला कळवतो, याला सांगते ना त्याला सांगते. किती लोकांना पहिला देव आठवतो की माझ्या सगळ्यात जवळ बाकी कुणी नाही, माझा निर्माण करता देव आहे. ती आठवण ज्याला येत नाही तो अद्यापी देवाशी जोडला गेलेला नाहीये. आणि लक्षात ठेवा, या जगाची तेवढी एकच समस्या आहे, माणसाचं देवाशी नातं जोडलं गेलं पाहिजे. माणूस देवाशी जोडला जाणं गरजेचं आहे. एकदा तो देवाशी जोडला गेला की देवाची कृपा, देवाचं प्रेम, देवाचे आशीर्वाद त्याला डायरेक्ट मिळायला सुरुवात होते. कारण तो फक्त आमचा निर्माण करता नाहीये, तो आमच्यावर प्रेम करणारा आमचा बाप आहे. हालेलुया 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 हालेलुया. जगामध्ये लोक आजारातून बरे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, बरे होतात आणि दुसरा आजार येतो.
लोक अनेक संकटातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत, पण संकटातून बाहेर पडण्याऐवजी समस्या वाढत आहेत, दुःख वाढत आहेत. कारण खरा उपाय लोकांना माहिती नाहीये. खरा उपाय हा आहे की आम्हाला देवाकडे आलं पाहिजे आणि देवाशी जोडलं गेलं पाहिजे. देवाशी नातं जोडण्यासाठी पश्चाताप गरजेचा आहे. पश्चातापाशिवाय आम्ही देवाशी जोडले जाऊ शकत नाहीत. पश्चाताप म्हणजे आपल्या पापांसाठी देवाकडे रडून क्षमा मागणं, आणि पश्चाताप म्हणजे आपली पापं सोडून देवाच्या वचनांप्रमाणे वागत राहणं. कारण खूप लोक फक्त पहिल्या भागाप्रमाणे पश्चाताप करतात, म्हणजे ते देवाकडे रडतात, क्षमा मागतात, पण पुन्हा माघारे जाऊन ते त्यांच्या पापी जीवनामध्ये चालत राहतात. म्हणजे पुन्हा परत जाऊन ते तीच पापं करतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत. फक्त देवाकडे येणं, रडणं, क्षमा मागणं आणि माघारी जाऊन पुन्हा त्याच गोष्टीमध्ये गुंतून जाणं आणि तीच पापं करत राहणं, याला पश्चाताप बोलत नाहीत. तुम्ही जर रडून देवाकडे क्षमा मागत आहात तर याचा अर्थ तुम्ही अर्धा पश्चाताप केलेला आहे, अर्धा पश्चाताप बाकी आहे. जेव्हा तुम्ही ती पापं सोडून द्याल आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालायचा मनापासून प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही देवाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने पश्चाताप केलेला आहे. म्हणून पश्चातापाला हिंदी बायबलमध्ये पश्चाताप शब्द वापरलेला नाही, मन फिराणा असा शब्द वापरलेला आहे. आणि मला तर वाटतं की तो जास्त बरोबर शब्द आहे. मन बदला, हृदय बदला. हे हृदयाचं परिवर्तन हा खरा पश्चाताप आहे. जर हृदय बदलत नाहीये तर काही अर्थ नाहीये, कारण ज्याचं हृदय बदललं नाही तो देवाशी जोडला जाऊ शकत नाही. देव पवित्र आहे, देव प्रेमळ आहे, देव सौम्य आहे, देव लीन आणि नम्र आहे. जो हृदयात अहंकारी आहे, जो अपवित्र आहे, जो स्वार्थी आहे, ज्याचं जीवन घाणीने भरलेलं आहे, जो देवाकडे येतो, क्षमा मागतो आणि पुन्हा पुन्हा तीच पापं करत राहतो, तो मात्र देवाशी जोडला जाऊ शकत नाही. त्याच्याबद्दल आपण असं म्हणू शकतो, काही पिना प्लगमध्ये घट्ट बसत नाहीत, त्या वारंवार लूज होतात आणि एकदा लूज झाल्या की सप्लाय बंद होतो. त्याप्रमाणे काही लोकांच्या पिना वारंवार लूज पडतात, म्हणजे ते प्रार्थनेला येतात, पश्चाताप करतात, देवाकडे क्षमा मागतात आणि पुन्हा परत जाऊन त्यांच्याच वाईट जीवनामध्ये रमून जातात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या जगातल्या प्रत्येक माणसासाठी देवाने पाठवलेला संदेश आहे. हा देवाने दिलेला काही नवा संदेश नाहीये, हजारो वर्षापासून सुरू असलेला संदेश आहे, जो देव वारंवार देत आहे. इस्रायल लोकांना संदेश त्याच्याद्वारे हजारो वर्षे एकच संदेश मिळाला. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने तोच संदेश दिला, प्रभू येशूने तोच संदेश दिला आणि त्याचे शिष्यही तोच संदेश देत आहेत. पश्चाताप करा, पश्चाताप करा, पापी रस्ता सोडा, देवाकडे वळा. तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे, आपल्याला त्या एकाच गोष्टीची गरज आहे. जेव्हा आपण वाईट मार्ग सोडून आपल्या हृदयाचं खरं परिवर्तन करू, आपल्या हृदयामध्ये खरा बदल घडवू, तेव्हा आपण देवाशी जोडले जाऊ आणि जो देवाशी जोडला जाईल तो खऱ्या अर्थाने देवाचा मुलगा बनेल, ती खऱ्या अर्थाने देवाची मुलगी बनेल आणि देवाचे आशीर्वाद त्यांना मिळायला सुरुवात होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून पश्चातापासंबंधी सांगताना येशूने उदाहरण दिलं की एका बापाला 2 मुलगे होते. त्यातला मोठा मुलगा बापाच्या आज्ञेत होता, छोट्या मुलाला बापाच्या आज्ञेत राहणं पसंत नव्हतं आणि म्हणून त्याने आपल्या बापाला सांगितलं की माझ्या संपत्तीचा वाटा मला द्या, मला तुमच्या सोबत राहायचं नाहीये. वडिलांना मोठं दुःख झालं, पण ते नाही बोलू शकले नाहीत. त्यांनी मुलाच्या संपत्तीचा वाटा त्याला देऊन टाकला. आपल्या बापाकडून संपत्तीचा हिस्सा घेतल्यानंतर त्या मुलाने स्वतःच्या बापाचं घर सोडलं, तो गाव सोडला, तो देश सोडला आणि परक्या देशात निघून गेला. तिथे गेल्यानंतर त्याने चैनविलास करून सगळी मालमत्ता उधळून टाकली, कारण त्याला बापाच्या आज्ञेत राहायचं नव्हतं, मनाप्रमाणे वागायचं होतं. म्हणून तर तो ते घर सोडून निघाला होता. खूप पैसा, सोनं त्याच्याजवळ होतं, जेवढं काही त्याने आणलं होतं चैनविलास करून, मौज मजा करून सगळं उधळून टाकलं, रिकामा झाला, भिकारी बनला आणि शेवटी अशी अवस्था आली की डुकरं जे खातात ते सुद्धा त्याला खायला मिळेनासं झालं.
श्रीमंत बापाचा मुलगा भिकारी अवस्थेत रस्त्यावर फिरायला लागला, मला कोणी काम देईल का? आणि त्याला काम मिळालं, डुकरं चारायचं काम. अशी वाईट अवस्था की डुकरं जे खातात ते त्याला खावं लागायचं. आणि ह्या अवस्थेत काही काळ राहिल्यानंतर या मुलाने मनात विचार केला, माझ्या बापाच्या घरात नोकरांसाठी सुद्धा भाकरीची रेलचेल आहे. तिथे एवढी श्रीमंती, एवढी विपुलता, एवढी सधनता आहे की तिकडचे नोकर पण खाऊन पिऊन तृप्त आहेत, आणि मी त्याचा मुलगा आहे. माझी काय अवस्था झाली, हे डुकरं खातात ते मला खावं लागतं. हा त्याच्या मनात पहिला विचार आला. आणि लगेच दुसरा विचार आला, मी माझ्या बापाकडे परत जाईन आणि त्याला सांगेन, बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. तुमचा मुलगा म्हणून घ्यायच्या लायकीचा मी नाही, पण तुमचा नोकर म्हणून मला तुमच्या घरात ठेवून घ्या. ह्याला म्हणतात हृदय परिवर्तन. पहिला विचार पश्चातापाची फक्त सुरुवात होती, आणि दुसरा विचार हा खरा हृदय परिवर्तनाचा विचार आहे. पहिला विचार होता, माझी काय अवस्था झाली, मी कुठे होतो, काय बनलो. पण लगेच दुसरा विचार आला, हृदय बदलण्याचा विचार. मी माझ्या बापाकडे परत जाईन, क्षमा मागेन आणि त्यांना सांगेन, तुमचा मुलगा म्हणून नाही तर तुमचा नोकर म्हणून तरी मला तुमच्या घरामध्ये ठेवून घ्या. हा मुलगा खरोखर वडिलांच्या घरी परत आला. बापाने दुरून बघितलं की माझा मुलगा परत येतोय. त्याला किती आनंद झाला. बाप मुलाला सामोरा गेला, पण मुलाची अवस्था बघून त्याला वाईट वाटलं. अंगावरचे कपडे फाटलेले आहेत, मळकटलेले आहेत, केस विस्कटलेले आहेत, पायामध्ये चपला नाही आहेत. रस्त्यावरचा भिकारी तो बनला होता. आणि तो मुलगा बापाला म्हणतो, बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा मी राहिलो नाही. तुमचा मुलगा म्हणून नाही, नोकर म्हणून मला तुमच्या घरात ठेवा. बापाने त्याला मिठीत घेतलं आणि बाप म्हणाला, हा माझा मुलगा हरवला होता, तो सापडला आहे. मेला होता, तो जिवंत झाला आहे. बापाने लगेच त्याच्या हातामध्ये सोन्याची अंगठी घातली, पायामध्ये नवीन वहाणा दिले, अंगात चांगले कपडे दिले, आणि मुलगा घरी आला म्हणून त्याने मोठी मेजवानी दिली. मुलाला नोकर म्हणून नाही तर मुलगा म्हणून त्याने त्याचा स्वीकार केला. हालेलुया, हालेलुया. आपण सगळेजण त्या स्वर्गातल्या सर्व समर्थ देवाची मुलं आहोत. तो आपला बाप आणि आपण त्याची मुलं. पण का एवढी वाईट अवस्था झालेली आहे? का लोक रडत आहेत? का लोक दुःखात आहेत? एकच कारण, ज्याप्रमाणे त्या मुलाला बापाचं ऐकायचं नव्हतं आणि तो बापाचं घर सोडून बाहेर पळाला, अगदी त्याप्रमाणे संपूर्ण मानवजात देवाच्या घरातून बाहेर पडलेली आहे. प्रत्येक जण म्हणतो, मला जे वाटतं ते मी करणार, माझी इच्छा, मला हे करायला बरं वाटतं. देव काय सांगतो, देवाला माझ्याबद्दल काय वाटतं, मी कसं वागायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, तो माझा बाप आहे, त्याची माझ्याबद्दल काय इच्छा आहे, त्याची माझ्याबद्दल काय योजना आहे, याचा कोणी विचार करत नाही. जो तो स्वतःच्या मनाचा विचार करतो. आणि अशी पापं करून सगळी माणसं देवाच्या घरातून बाहेर पडलेली आहेत. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो देव आपला खरा बाप आहे, म्हणून तो वाट पाहत आहे. ज्याप्रमाणे त्या उधळ्या मुलाचा बाप वाट पाहत बसला होता, त्याप्रमाणे देव वाट पाहत आहे आणि त्याने हात पसरून ठेवलेले आहेत. तो वारंवार ओरडून सांगत आहे, पश्चाताप करा, मागे वळा, पश्चाताप करा, मागे वळा. मला तुम्हाला व्यंगेत घ्यायचं आहे, मला तुम्हाला माझ्या घरात घ्यायचं आहे. तुम्ही माझी मुलं आहात. भिकारी का बनलेला आहात? का आजारात मरत आहात? का दुःखात तडफडत आहात? का वेदनेत आहात? का आत्महत्या करत आहात? का निराश आहात? मी तुमचा बाप तुमच्यावर अमर्याद प्रेम करतो. मी तुम्हाला सगळं काही द्यायला तयार आहे. का त्या दुष्ट सैतानाचं ऐकून पापात राहून स्वतःचं नुकसान करून घेत आहात? माझ्याकडे या, मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे. नोकर म्हणून नाही तर माझा मुलगा, माझी मुलगी म्हणून मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जरी हा संदेश
संदेश ते देत होते. बाप्तिस्मा करणारा योहान देत होता, प्रभू येशू देत होता आणि आता येशूचे शिष्य देत आहेत. तरी हा संदेश देवाच्या हृदयातून आलेला आहे. देव स्वतः माणसाला हाक देत आहे. तो अगम्य प्रकाशात राहणारा देव या पृथ्वीवर उतरून आपल्याशी बोलू शकत नाही, म्हणून तो येशूच्या द्वारे बोलला, येशूच्या शिष्यांच्या द्वारे बोलला. तो बोलत आहे आजही आणि पापी माणसाला हाक देत आहे, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. मला तुझं जीवन आशीर्वादित करायचं आहे, मला तुला आनंदित करायचं आहे, मला तुला शापमुक्त करायचं आहे, मला तुला बरं करायचं आहे, मला तुझी दुःख काढून टाकायची आहेत. माझी इच्छा आहे तू हसत राहायला पाहिजे, माझी इच्छा आहे तुझ्या हृदयात शांती असायला पाहिजे, माझी इच्छा आहे या पृथ्वीवरचं तुझं जीवन संपलं की तू माझ्याजवळ, माझ्याबरोबर, माझ्या घरात, स्वर्गात अनंत काळ राहायला पाहिजे. ही माझी इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. हा देवाच्या हृदयातून आलेला संदेश हजारो वर्षे संपूर्ण पृथ्वीवर घुमत आहे. देव अनेक लोकांच्या द्वारे बोलत आहे, पश्चाताप करा आणि परत वळा, पश्चाताप करा आणि परत वळा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही जर अजूनही संपूर्ण पश्चाताप केला नसेल तर वेळ गेलेली नाहीये. पश्चाताप करा. अर्धवट पश्चाताप केला असेल तरी वेळ गेलेली नाहीये. संपूर्ण पश्चाताप करा. तुमच्या पापांसाठी देवाकडे रडून क्षमा मागा आणि पापी मार्ग सोडून देवाच्या वचनाप्रमाणे चालायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्ही देवाच्या घरात प्रवेश कराल, देवाच्या व्यंगेमध्ये प्रवेश कराल आणि देवाचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. हालेलुया, 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 हालेलुया. तो प्रेम आहे, तो प्रेम आहे आणि तो अनंत प्रेम आहे. तो तुमच्या शरीराचा बाप आहे, तुमच्या आत्म्याचाही बाप आहे. तो आज तुमचा बाप आहे, उद्या तुमचा बाप असणार आणि मेल्यानंतर सुद्धा तोच तुमचा बाप असणार. म्हणून त्याला सनातन पिता म्हटलेला आहे. तो सार्वकालिक पिता आहे, सर्व काळ प्रेम करणारा तो बाप आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. या जगातले लोक हीच गोष्ट करत नाहीत आणि बाकी खूप गोष्टी करत आहेत, ज्यामुळे त्यांना खरा आनंद आणि खरी शांती प्राप्त होऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. खरा आनंद, खरी शांती स्वर्गातून येते, मोबाईलमधून येत नाही, कॉम्प्युटरमधून येत नाही, टी व्हीमधून येत नाही, भारी भारी मॉलमध्ये फिरून येत नाही आणि खूप सारी भारी भारी शॉपिंग करून येत नाही. खरा आनंद आणि खरी शांती स्वर्गातून प्राप्त होते. खरे आशीर्वाद, खरी कृपा स्वर्गातून प्राप्त होते आणि त्यासाठी आम्हाला पश्चाताप करून देवाकडे येण्याची गरज आहे, देवाच्या व्यंगेत जाण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाबरोबरचं नातं नीट करा, देवाबरोबरचं नातं सरळ करा. एकदा तुमचं देवाशी नातं जोडलं गेलं, देवाशी नातं सरळ झालं म्हणजे मग तुम्हाला बाकी कुणाचीही आणि कशाचीही गरज भासणार नाही, कशाचीच नाही. तुम्ही म्हणता ना, संकट काळात तो आपल्याला मदत करेल, ती आपल्याला मदत करेल. पैसा जमवून ठेवा, सोनं जमवून ठेवा. कशाला? कधी एखादा अचानक संकट येईल आणि पैसा लागू पडेल, सोनं लागू पडेल. असल्या मूर्खपणाच्या गोष्टींवर भरवसा ठेवायची गरज नाही. जो देवाशी जोडला गेला त्याला मदत स्वर्गातून मिळते. हालेलुया, हालेलुया. जो देवाशी जोडला गेला त्याचा आधार, त्याची आशा आणि त्याचं सर्वस्व देव असतो. त्याला बाकी कुणाचीही आणि कशाचीही गरज लागत नाही. हालेलुया, हालेलुया. दिवसेंदिवस जगात अंधार वाढत आहे, कारण शेवटचा काळ सुरू झालेला आहे. जगाला कठीण दिवस प्राप्त झालेले आहेत आणि हे कठीण दिवस आता सोपे होतील, चांगले होतील अशी स्वप्न बाळगू नका, कारण येशूची भविष्यवाणी पुरी होत आहे. येशूने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जगात घडत आहे. भविष्यवाणी बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत आणि काही भविष्यवाणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या जगाला चांगले दिवस येतील अशी मूर्खपणाची आशा बाळगून थांबून राहू नका. देवाकडे वळा, पापी मार्ग सोडा, देवाशी नातं जोडा, देवाबरोबरचे संबंध नीट करा, चांगले करा, सरळ करा. देवाशी जोडले जा म्हणजे देव तुमचा खरा बाप बनेल, तुम्ही त्याची खरी मुलं बनाल आणि तुम्हाला स्वर्गातून देवाचे आशीर्वाद मिळत राहतील.
हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.